तर गुड मॉर्निंग भावांनो. 30 डेज फिटनेस चॅलेंजमध्ये आज आपला डे 10 आहे. आज उठायला उशीर झालेला होता. तर काय करायचं? तर मी विचार केला बरं, आज आपण 15 फ्लोअरवर राहतो तर अप डाऊन करूया. कारण की आपण जो चॅलेंज केलेला आहे तो मध्ये स्टॉप नाही झाला पाहिजे. म्हणून आपण अप डाऊन केलेला आहे 15 फ्लोअर. तर पहिला मी खाली उतरलो जस्ट बिकॉज बॉडी वॉर्म व्हायला आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही परत मी ग्राउंड फ्लोअरवरून चालू केलं. ते पूर्ण 15 फ्लोअर अप वॉक करून गेलेलो आहे स्टेअर्सवर. तर पहिला वाटत होतं की कसं होईल कसं नाही, वाटत पण नव्हतं मी कंप्लीट करून कारण की 1-2 फ्लोअर चढायला पण आपली हालत खराब होते. तर त्याच्यामुळे विचार केला बरं बघू जेवढं होईल तेवढं आपण करूया. पण नाही, मी पूर्ण कंप्लीट केलं आहे. तुम्ही बघू शकता की जसे फ्लोअर वाढतात आहे तसं मी इशाऱ्यामध्ये सांगतोय किती फ्लोअर होत आहेत ते. आणि मध्ये भरपूर काळोख होता, भीती पण वाटत होती, पण काय करायचं, चॅलेंज घेतलाय ते कंप्लीट तर करावं लागेल आपल्याला. म्हणून न घाबरता हळू पुढे जात आलो आणि इथे नंबर्स नाही लिहिलेले होते भरपूर साऱ्या डोअरवरती. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण होता उत्सव 5व्या फ्लोअरवर आल्यावर नंतर मी तुम्हाला दाखवला आहे. 10व्या फ्लोअरवर दाखवला आहे. तुम्ही बघू शकता. आणि इकडे तर ऑलरेडी म्हणजे बॉडी एवढी डेथ चालू झाली ना, लेग मूव्हमेंट होतच नव्हते माझ्याने. तरी पण गिव्ह नाही करायचं आपल्याला आणि तुम्ही पण गिव्ह नका करू. आयुष्यात काहीही झालं तरी हळू काय असून दे ना, पुढे आपले पाऊल टाकत राहायचे आहेत. तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार आहे. बघू शकतात आपण 10व्या फ्लोअरवर पोहोचलो आणि इथून हळू आपण चढून पूर्ण 15 फ्लोअर कंप्लीट केले आहे. 10व्या फ्लोअरनंतर तर माझी हालत बघू शकता तुम्ही. पूर्ण हालत खराब झालेली. लिटरली श्वास घ्यायला होत नव्हतं. लेग मूव्हमेंट तर होतच नव्हते. पण तरी पण आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. जेवढं होईल तेवढं पुश केलं स्वतःला, मोटिव्हेट केलं की चॅलेंज घेतलं, आता मागे हटायचं नाही आपल्याला. बघू शकता जसं 14 फ्लोअर बघितला तसं जीवाला शांती भेटली मला. आणि मग फायनली आपला 15 फ्लोअर आला आणि आपला इकडेच ब्लॉग संपत आहे. डे 10 ओव्हर होत आहे. थँक यू सो मच.